आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. ईडीच्या केसमधून तुमची मुक्तता झालेली आहे. ज्या निवडणूक काळामध्ये या केसेस टाकण्यात आल्या होत्या, याचंच कुठंतरी आज तुम्हाला फळ मिळतं आहे का, की एकीकडे जरी इलेक्शनच्या माध्यमातून तुमच्यावर आरोप होत असले तरी दुसरीकडे मात्र तुम्हाला क्लीन चिट मिळते? आता केसमध्ये दमच नसेल तर काय होणार? या केसच्या विरोधात ईडीकडे पण आपण विषय मांडले होते, चर्चा केली होती, आमची एन्क्वायरीसुद्धा झाली होती, सगळे पुरावे तिथे दिले होते आणि या लोअर कोर्टमध्ये सुद्धा तिथं न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून या विषयाकडे लक्ष दिलं जात होतं. अनेक हिअरिंग झाल्यानंतर आणि EOW लिस्टसुद्धा तिथे त्यांचा क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर या केसमध्ये कुठंच काय राहिलं नव्हतं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपण हे म्हणू शकतो, जे सत्य असतं ते काही प्रमाणात परेशान होऊ शकतं, पण सत्याचा कधी पराजय होऊ शकत नाही. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मनस्ताप झाला, मला असेल, परिवाराला असेल, याच्यामुळे नक्कीच कुठं ना कुठंतरी मनामध्ये एक भावना आहे की हा जो आपल्याला त्रास मुद्दामून त्या ठिकाणी केला गेला हा काय योग्य नाही. त्यामुळे एक चांगला हिंदीचा डायलॉग आहे की घायल हो इसलिए घातक हो. आणि जशी ही भावना या विषयाच्या बाबतीत आहे तशीच भावना दादांच्या विषयाच्या बाबतीत सुद्धा आहे. अजितदादांच्या बाबतीत जे काय आत्ता चाललेलं आहे, दादांना न्याय जो दिला जात नाही, नाहीतर ज्याला जो काही उशीर केला जातो, यामध्ये मनामध्ये ज्या काही भावना येत आहेत त्यामुळे नक्कीच मन हे अस्वस्थ त्या ठिकाणी झालेलं आहे. यंत्रणांचा केवळ राजकीय वापरासाठी फायदा होतोय असंच म्हणायचं काय निमित्त? नाही, 100% ना. म्हणजे एकतर या सगळ्या यंत्रणेचा जो वापर आहे, अधिकाऱ्यांची चूक नसते, पण राजकीय एक दबाव असतो. एखादा नेता खूपच बोलत असेल तर त्याच्यावर तिथं कारवाई झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या कारवाई झालेल्या आहेत. मला फक्त एवढंच सांगायचं, जे काय काँग्रेसमधून आमच्या पक्षातून सत्तेकडे गेलेले आहेत ते फक्त का तर ईडीच्या भीतीने. थोडासा जर धीर धरला असता तर आमचा जो निकाल लागला तो तुमचाही लागला असता. त्यामुळे कुठेतरी धीर आणि स्वतःवर विश्वास जर ठेवला तर आपण या विषयातून बाहेर जाऊ शकतो. नाही तर तिथं जाऊन तरी फायदा काय झाला आहे? अनेक लोक गेलेत, कारखान्याला निधी मिळेल, हे मिळेल, ती मिळेल, पण नंतर कळतं की काहीच निधी मिळत नाही आणि दिला तरी तो वापरता येत नाही. म्हणजे कुठे ना कुठे ती फसवणूक हे भाजप करते, हे सातत्याने त्या ठिकाणी सिद्ध होत चाललेलं आहे. तुमच्या मतदारसंघातले तुमचे जे विरोधक आहेत त्यांच्या वतीनं या केसेस दाखल करण्यात आल्या होत्या असं त्यावेळेस देखील तुम्ही आरोप करत होता, किंबहुना तसे कागदपत्र देखील समोर येताना दिसत होते. काय उत्तर द्याल? नाही, ते त्यांनी मला जो त्रास दिला होता तो पोल्युशनच्या बाबतीत होता आणि अजूनही मधून कुठे ना कुठे ते डोकं बाहेर काढतात आणि माझ्या व्यवसायाला कशी अडचण होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण ही जी कारवाई झाली होती, ही कारवाई सरकारच्या विरोधात खूप मी त्या ठिकाणी बोलत होतो. 800 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये चालून सामान्य लोकांचे मुद्दे मांडले होते आणि त्यानंतरच सरकारकडनं आणि मोठ्या नेत्यांकडनं, ते सुद्धा महाराष्ट्राचे भाजपचे मोठे नेते, त्याच्यामध्ये माझे विरोधक येत नाहीत, ठीक आहे, त्यांचं पद मोठं असलं तरी, आणि केंद्रातल्या काही नेत्यांकडनं ही कारवाई झाली होती, पण त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. कारखान्याचा तुम्ही उल्लेख केला की जे काँग्रेसमधनं सत्तेमध्ये गेले त्यांचा देखील काहीच फायदा झालेला नाही. संग्राम थोपटे तुमच्या जवळच्याच मतदारसंघातले आहेत, असे अनेक मंडळी आहेत, त्यांना या निमित्तानं काय सांगा? त्यांना एवढंच सांगेल ना, थोडा पेशन्स ठेवला असता तर वातावरण बदलतं आहे. काही दिवसांपूर्वी पार्लमेंटमध्ये जेव्हा डिलिमिटेशन कायदा आणला जात होता त्याच्यावर जेव्हा वोटिंग होत होतं त्यात BJP हारली आणि केबलवाला दुसऱ्या दिवशी प्रयत्न त्यांनी केला, कुठे ते आंदोलन कर, हे कर, ते कर. आता मुंबईमध्ये आंदोलन करायला गेले होते, त्यात एका महिलेने त्यांच्या आंदोलनावर पाणी टाकून दिलं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे त्यांना एवढंच सांगायचं की तुम्ही गेलात, कारखान्याला मदत होईल आणि ती मदत तर होत नाही. आणि बरेच असे कारखान्यात ज्यांना मदत झाली पैसेच काढता येत नाही. मग कुठं ना कुठंतरी एक फसवणूक केली जाते. आणि एक तुम्ही समजून घ्या, बँकेचा जो पैसा आहे हा थोडी सरकारचा पैसा आहे, हा सगळ्या तिथल्या डिपॉझिटरचा पैसा आहे, सामान्य लोकांचा पैसा आहे, टॅक्सचा पैसा आहे. हा जर तुम्ही फक्त भाजप राजकारणासाठी आणि नेत्यांना फोडण्यासाठी करत असेल, हे तसं बघितलं तर योग्य नाही. एका व्हायरल व्हिडिओचा तुम्ही आत्ता उल्लेख केला त्या महिलेचा, एकंदरीतच लोकसभेमधलं त्यांच्या मतदानासंदर्भातला विषय असेल, भाजपचं तिथं पराभव झाला, आता रस्त्यावर देखील हे सगळे आंदोलनं करतायत, तिथं देखील सर्वसामान्यांचा फटका त्यांना सहन करावा लागतो. नाही सहन, आता बघा, काल जे काही आंदोलन केलं जात होतं उगाचच कारण नसताना एकदा आंदोलन केलं. महिला आरक्षणाचा मुद्दा 2023ला तर संपलेला आहे, लोकांनाही कळलेलं आहे आणि सामान्य लोकांमध्ये चर्चा हीच आहे की भाजप हरलं आहे. मग आता त्या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी कुठंतरी मुंबईला वरून आदेश आला, वरून टूलकिट आलं, वरून मोठ्या नेत्यांनी सांगितलं की चला महाराष्ट्राच्या नेत्यांनो आता रस्त्यावर उतरा आणि तुम्ही आंदोलन करा. तसं करायला गेले, त्याच्यात झालं असं की 3 तास लोकांना गाड्यांमध्ये थांबावं लागलं, ट्रॅफिक झालं,
कोणाची मुलं शाळेत असतात, कोणाला कुठंतरी शुगरचा त्रास असतो, काय ना काहीतरी अडचणी असतात. त्यात त्या महिलेली जी भूमिका मांडली, आक्रमक त्या बोलल्या, त्यातून एकच कुठे ना कुठे ते सिद्ध होतं की आता सामान्य लोक बोलायला लागलेले आहेत, सोशल मीडियावर पण बोलायला लागलेले आहेत. त्यांच्याकडे पेड ट्रोल आहेत, 10 पैशाची माणसं आहेत, पण इथं सामान्य लोक भाजपच्या विरोधात आज बोलताना आपण सगळेजण बघू शकतो. 2023लाच लागू झालं आरक्षण विधेयक असं तुम्ही म्हणताय, मात्र प्रफुल्ल पटेलांचं वेगळं म्हणणं आहे. आता 2023ला जरी ते मान्य झालं असलं संसदेमध्ये, तरी आता ते लागू करण्याची वेळ होती आणि त्यावेळेसच तुम्ही सर्वांना विरोध केला आणि महिलांच्या विरोधात काम करण्याचं काम तुम्ही केलं. प्रफुल्ल पटेलांना मी बोलतो, मुंबईला मी येतोच आहे, 27, 28, 29, 30 कुठे यायचं सांगा, पत्रकारांना मी बोलवतो, चला युक्तिवाद होऊ दे याच्यावर, माझ्यात हिंमत आहे, त्यांच्यात हिंमत असेल तर सांगा. उगाच कुठल्या तरी नेत्याला खुश करायचं, कारवाई पुढे जाऊन तुमच्या होऊ नये म्हणून आणि लोकांना फसवत राहायचं का तुम्ही सत्तेत आहात, हे काय होत नसतं. खरं लोकांना माहिती आहे, हवेत गोळ्या झाडून होत नसतं. त्यामुळे त्यांना एवढंच सांगायचं आहे, अभ्यास चांगला आहे ना तुमचा, बोलवा आम्हाला, आम्ही तिथे येतो, होऊ द्या युक्तिवाद, समोरासमोर चर्चा. मुख्यमंत्र्यांनी दिले आव्हान. नाही, ते फार मोठे नेते आहेत, म्हणजे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या एवढा मोठा नेता आता महाराष्ट्रात कुणीच नाही. आणि पवारसाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं, ते अजून फार मोठे नेते आहेत, त्यामुळे तिथं ते चर्चा करायला येऊ शकत नाही. आम्ही कुठं आपलं मंत्री एखादा असेल, त्यांच्या लेवलचा नसलो तर नक्कीच आम्ही विचारातून आणि चर्चेतून आम्ही तिथं वाद घालू शकतो, नाही तर तिथं काही मुद्दे आणू शकतो. आणि तसं वाटलंच एखाद्या मोठ्या नेत्यांना, असा छोटा कार्यकर्तासुद्धा जर समोर येऊन बोलायची आम्हाला संधी दिली तर आम्ही ती काय सोडणार नाही. सुप्रिया सुळे वोट जिहादमुळे खासदार झालेत आणि त्यामुळं आरक्षणाच्या विधेयकाला त्यांना विरोध केला असं नितेश राणेंचं म्हणणं. म्हणजे बारामतीकरांनी जो काही मताधिक्य सुप्रियाताईंना दिलं ते काय वोट जिहाद आहे? पुरंदरली दिलं, इंदापूरली दिलं, त्यानंतर पुण्यातून तो जो भाग तो वोट जिहाद आहे. मग त्या नितेश राणेंना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर बारामतीकरांना आणि सुप्रियाताईंना इंदापूर, दौंड, पुरंदर, त्याचबरोबर काही जो मुळशी आणि त्या भागातला मतदार आहे ज्यांनी मतदान केलं, त्याला तुम्ही वोट जिहाद बोलता? काय बोलायचं? म्हणजे तुम्हाला फोन आला असेल सकाळ सकाळ की चला काय बातम्या होईना आणि महाजन साहेबांनी एका महिलेला अडचणीत आणलं, आपलं अख्खं आंदोलन पाण्याखाली टाकून दिलं, आता आपल्याला काहीतरी वेगळी बातमी करायला लागेल, असा फोन नितेश राणेला सकाळ सकाळ गेला असेल. त्यांची सकाळ 11 वाजता होते आणि 11 वाजता फोन गेल्यानंतर सुरू झाले असतील इकडं. त्यामुळे कसं असतं की नितेश राणे कधी कधी बोलताना लॉजिकल बोलतात, पण नेत्याला सांगितलं तर इलॉजिकल बोलायला सुरुवात करतात. उपमुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा काल समोर मीडियासमोर संपूर्ण बारामतीकरांसमोर भाषण करताना म्हटलं की तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या माझ्या मनात देखील आहेत आणि त्या मुख्यमंत्री किंवा हे सरकार हे सगळे सोडवतील अशा पद्धतीचा एक आशावाद व्यक्त केला. ते आहेत ना, आता शेवटी कुठं ना कुठं तरी आता वेळ दिला पाहिजे. आता एप्रिल अखेरपर्यंत नाही तर 10 मेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते म्हणून, दादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणून आणि महाराष्ट्राची जनतासुद्धा या सरकारला 10 मेपर्यंत वेळ देईल. त्या वेळेत आपण काय करताय सरकार म्हणून, मुख्यमंत्री साहेब असतील, इतरही सर्व मोठे नेते, आम्ही वाट बघू. 10 मे नंतर काय करायचं तो आमचा निर्णय असेल. अमोल मिटकरींना नाराजी व्यक्त केली मुरलीधर मोहोळांवर. त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं होतं, ब्लॅक बॉक्स संदर्भात केवळ 15 दिवसामध्ये माध्यमांसमोर येऊन सगळी घटना जी आहे किंवा जे काही घडले ते मी तुम्हाला सांगेन असं त्यांना आश्वासन दिलं होतं. आज 3-4 महिने झाले, अजून त्यावर काहीही ते भाष्य करत नाही आहेत. मुळात ब्लॅक बॉक्स हा अजूनही बारामती पोलीस स्टेशनमध्ये. तुमची काय माहिती, तुम्ही स्थानिक आहात? नाही, आता मुरली मोहोळ साहेब जे आहेत त्यांच्याकडे कुठला अधिकारच नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही एव्हिएशन मंत्रालयाची काय अपेक्षा करणं हे योग्य नाही. त्यांना फक्त फित कापायला बोलवलं जातं असं मला कळतं. नाही तर एखादा मराठी नेता म्हणून, मराठी महाराष्ट्राचा एक व्यक्ती म्हणून जो दिल्लीमध्ये बसून तिथं मंत्रिपद त्याला जर एव्हिएशन मंत्रालयाचं असेल तर आत्तापर्यंत दादांना नाही देऊ शकला असते, पण त्यांनी काय केलेलं नाही. त्यामुळे त्यांचं काम फक्त फित कापण्यापुरतं असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे त्यांच्याकडनं खूप अपेक्षा ठेवून चालणार नाही. राहिला प्रश्न जे राममोहन नायडू आहेत त्यांचा तर आर्थिक आणि व्यक्तिगत संबंध आहे. हा डिलिमिटेशनचा कायदा VSRशी, आता ह्याच्यामध्ये हा जो डिलिमिटेशन कायदा आहे हा तिथं बघितलं तर आंध्र प्रदेशसाठी सुद्धा अतिशय घातक कायदा आहे. पण तरीसुद्धा दादांचा विषय इथं महाराष्ट्रातून पेटला असताना आणि VSRची भीती दाखवून की बाबांनो VSR हे तुमचं नाव कुठेतरी घेईल आणि त्या अनुषंगाने कुठेतरी त्यांना दाबलं, CBIची रेड झाली आणि चंद्रबाबू नायडूने तसं बघितलं त्यांच्या राज्याच्या विरोधातच भाजपच्या बाजूली भूमिका घेतली. कुठं ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी जे म्हणतोय की काही ना काही ते दादांच्या बाबतीत घडलंय ते कुठेतरी आता खरं ठरायला लागलेलं आहे. मागच्या 2-3 दिवसापासून गारपीट मोठ्या प्रमाणात झाली आहे. अजूनही सरकारकडून ज्या पद्धतीनं अहवाल तयार करणं असेल किंवा स्थानिकांशी संपर्क साधणं असेल ते झालेलं नाही आहे. तुम्ही स्वतः दौरे करणार आहात का आणि सध्याची नेमकी काय परिस्थिती? नाही, एक तर गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा जो काही पाऊस झाला होता
त्याच्यात अनेक ठिकाणी जसं की जळगाव असू द्या, नाहीतर काही प्रमाणात अहिल्यानगरमध्ये, पुण्यात पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान तिथं झालं होतं गारपिटीमध्ये आणि अवकाळी पावसामुळे. आणि पुढच्या काही दिवसामध्ये अवकाळी परत पाऊस येईल असं हे त्या ठिकाणी वाटतं. पण सरकारचं लक्ष तरी पाहिजे. आम्ही आमच्या लेवलवर जाऊन चर्चा करून कुठे ना कुठेतरी प्रेशर तिथं आणू, पण सरकार त्या बाबतीत काय करेल? कारण सरकारला एक कुठला तरी वेगळा अहंकार आहे की वोट मॅनेज करून काही करून आम्ही निवडून येऊ शकतो. पण आजचं महाराष्ट्रातलं वातावरण बघता या सरकारच्या विरोधात आहे. पण तरीसुद्धा लोकांच्या वतीने जिथं कुठं जाता येईल तिथं आम्ही जाऊन नक्कीच लोकांचा आवाज म्हणून लढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न, विधानसभा निवडणूक बारामतीची उद्या पार पडते, काय वाटतंय कशा पद्धतीनं वहिनी निवडून येतील आणि कितीचं लीड असेल? 2,80,000 मतदान झालं आहे, तर मला असं वाटतं की 2.5 लाखाच्या आसपासची लीड असू शकते. मतदान करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते नक्कीच अजितदादांचा पक्ष, त्यांचे कार्यकर्ते करतील. व सगळ्यात महत्त्वाचं, गाडी घोडे नाही दिलं तरी मतदार आणि बारामतीकर कसं का होईना मतदान पेटीपर्यंत पोहोचतील. अजितदादांकडे बघून, अजितदादांच्या प्रती असणारं प्रेम आणि आदर या सगळ्या गोष्टीकडे बघून सुनेत्रा काकींना खूप चांगल्या मताने निवडून देतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. जवळपास 2.5 लाखांच्या मताधिक्यानं सुनेत्रा पवार निवडून येतील अशा पद्धतीचा एक विश्वास या निमित्तानं रोहित पवार यांना व्यक्त केला आहे. कॅमेरामन रोहित कांबळे, निलेश बुधावली, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.